नमस्कार मित्रांनो, आयकॉनिक इन्फो मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओद्वारे द्वारकाधीश दर्शन करणार आहात. त्यासाठी आम्ही मुंबई सेंट्रलवरनं सौराष्ट्र मेल पकडली. सौराष्ट्र मेल ही रात्री 9 वाजता मुंबई सेंट्रलवरनं सुटते. तुम्ही द्वारकाला मुंबईवरून बाय रोडसुद्धा येऊ शकता. साधारणतः मुंबई टू द्वारका 930 किलोमीटरचे अंतर आहे. किंवा जर तुम्हाला विमानाने यायचे असल्यास जवळचे एअरपोर्ट हे जामनगर आहे. जामनगर ते द्वारका साधारणतः 140 किलोमीटरचे अंतर आहे. जामनगरला उतरल्यावर तुम्ही डायरेक्ट बसनेसुद्धा येऊ शकता किंवा रेल्वेनेसुद्धा येऊ शकता. द्वारकाला उतरल्यानंतर आमची फर्स्ट प्रायोरिटी होती ती रूम शोधणं, कारण आमचा तिकडे 2 रात्रीचा आणि 3 दिवसांचा मुक्काम होता आणि आम्हाला मंदिरापासून जवळच हॉटेल हवं होतं. आम्ही विचारपूस केली असता एक रिक्षावाला आम्हाला हॉटेलपर्यंत घेऊन गेला. आम्ही 4 जण असल्यामुळे त्यांनी पर सीट आम्हाला 20 रुपये चार्ज केले. द्वारका रेल्वे स्टेशन टू द्वारका मंदिर साधारणतः 3 किलोमीटरचे अंतर आहे. त्याने आम्हाला साधारणतः मंदिरापासून 3 ते 4 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर हॉटेल दाखवले. आम्हाला हे हॉटेल आवडले. एका रात्रीचे आम्हाला 1600 रुपये पडले. आम्हाला चौघांसाठी हा कम्फर्टेबल रूम होता. 2 रात्रीचे आम्हाला 3200 रुपये द्यावे लागले. तुम्ही व्हिडिओमध्ये रूम बघू शकता. इकडे तुम्हाला राहण्यासाठी अजून पर्याय उपलब्ध आहेत, ते म्हणजे धर्मशाळा आणि ट्रस्टचे हॉटेल्स. धर्मशाळा तुम्हाला मंदिराच्या आसपासच्या आवारात बघायला भेटतात. मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये ट्रस्टचं हॉटेल दाखवत आहे. त्यामध्ये मोबाईल नंबरसुद्धा मेन्शन केलेला आहे. त्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही रूमची विचारपूस करू शकता. आमचा जवळपास 17 तासाचा प्रवास झाला होता, त्यामुळे आम्ही खूप थकलो होतो. आम्ही थोडी विश्रांती करून फ्रेश झालो आणि द्वारका दर्शनाला निघालो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही इकडे आलात तर मंदिर सकाळी 6 वाजता चालू होते ते दुपारी 1 वाजेपर्यंत भक्तांसाठी चालू राहते. त्यानंतर दुपारी 1 वाजता मंदिर बंद होते ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ते भक्तांसाठी बंद असते. नंतर संध्याकाळी 5 वाजता चालू होते ते रात्री 9 वाजेपर्यंत भक्तांसाठी चालू राहते. द्वारका मंदिर आमच्या हॉटेलपासून जवळ असल्यामुळे आम्ही मार्केटमधून चालतच द्वारका मंदिरापर्यंतची वाट धरली. द्वारकाला तुम्हाला मार्केटमध्ये असे टूर्स अँड ट्रॅव्हलचे स्टॉल ठिकठिकाणी बघायला भेटतात. ते तुम्हाला द्वारकामध्ये असणारे टुरिस्ट पॉईंट फिरवतात. द्वारकाच्या टुरिस्ट पॉईंटमध्ये नागेश्वर ज्योतिर्लिंग, बेट द्वारका, रुक्मिणी देवी टेम्पल, द्वारका लाईट हाऊस, गोपी तलाव, भडकेश्वर महादेव टेम्पल आणि इस्कॉन द्वारका तसेच शिवराजपूर बीच येतात. आता आम्ही द्वारका मंदिरापर्यंत पोचलो. हा द्वारका मंदिराचा मुख्य दरवाजा आहे, जो की पुढील बाजूचा आहे. द्वारका मंदिराला 2 दरवाजे बघायला भेटतात, एक पुढील एक मागील. द्वारका मंदिरामध्ये मोबाईल, स्मार्टवॉच, कॅमेरा इत्यादी उपकरणे घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे तुम्हाला या सर्व वस्तू गेटवरच जमा कराव्या लागतात. द्वारकाला आल्यावर बेट द्वारकाचे दर्शन करणे गरजेचे आहे. बेट द्वारका द्वारकाधीश मंदिरापासून साधारणतः 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जोपर्यंत तुम्ही बेट द्वारकाचे दर्शन करत नाही तोपर्यंत तुमची वारी ही अपूर्णच मानली जाते, कारण भगवान श्रीकृष्ण यांचे वास्तव्य निवासस्थान म्हणून बेट द्वारकालाच ओळखले जाते. पुढे चालत आल्यावर तुम्हाला हा मुख्य सर्कल लागतो. या मुख्य सर्कलच्या समोरच तुम्हाला सुदामा सेतू बघायला भेटतो. सुदामा सेतूचे सध्या नूतनीकरणाचे काम चालू असल्यामुळे सुदामा सेतू बंद ठेवण्यात आला होता. सुदामा सेतूवरून
सरळ चालत गेल्यावर तुम्हाला 5 पांडवकालीन विहीर बघायला भेटतात। त्या पांडवकालीन विहिरींचे वैशिष्ट्य असे आहे की तुम्हाला प्रत्येक विहिरीच्या पाण्याची चव ही वेगळी लागते। तुम्हाला इकडे आसपास समुद्र दिसतो, पण त्या 5 विहिरीचे पाणी तुम्हाला हे गोड लागते। या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला द्वारका बीच तसेच 5 पांडवकालीन विहिरींचे दर्शन होणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। आता आम्ही चाललो आहे द्वारकाधीश मंदिराच्या मागील दरवाजाकडे। मुख्यत्वे करून लोकांना पुढील दरवाजा माहीत असल्यामुळे लोकांची गर्दी तुम्हाला पुढील बाजूस बघायला भेटते। आज जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा रविवार असल्या कारणाने मागील बाजूसुद्धा खूप गर्दी होती। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।